काय म्हणता मग कसे आहात. सगळ्यात पहिले तर तुम्हाला गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज चाललो आता मी चारा घेऊन म्हशीकडे. पाहू शकता मी चाललो रस्त्यानं. सध्याची कॅटली आणि सोबत त्यांचा चारा खाद्य. आतापर्यंत होईल का माणसाचे घास काहीच तरी गाई सोडून देते गाई सोडून देते म्हणून पण तुम्ही संस्कार सोडायचे नाही अरे ते गाय दौल्यावर सारख्या सोडा लागते मले का माहित आता आहे का नाही गायला काही मिळत नाही खंड राहिलो नाही बरोबर मिरून राहते मग ते नाही का एकामेकाला आलो मी आता बंड्यावर. पाहू शकता बंडा अंदर जायचो उसे जायचो गेलो तो. पाहू शकता आपल्या म्हशी कारा कारा. चित्त ठेवून द्यायचं इथं तो येईन. याचा छोटासा पिल्ला याचा काय झालं. तर भावांनो आता झालेलं आहे आमचं दूध दोन. बघू शकताय कॅटली भरली आहे आमची दुधानं. आता मी चाललेलो आहो घराकडं कारण की दूध द्यायचं असते ना लोकायला. चाय वगैरे प्यायची असते म्हणून चाललो घराकडे. बाबा इथेच आहे मी येतो घरून थोडा. आलो घरी. दूध दूध घेणं का तू करणं ते रातचं कर्ज का म्हणे पर्या कॉलच नाही उचलला. बहुत गरम आहे. तर बाबाचा कॉल आला होता घरी का ये म्हणते वावरात. आता चाललो मी वापिस ते वावरात कारण की म्हशी राखायची आहे ना. काल यार सांगू काल दिवसभर होतो वावरात. काल संध्याकाळी मस्त झोपला एक नंबर. तर दिवसभर काम केलं आणि संध्याकाळी झोपलो मस्त. मस्त वाटते एक नंबर. Hey buddy, hey what are you doing? Just back. Hey buddy. Hey जाटू बाहेर मांग होय मांग. इकडं कुठं आली तू का. चल चल मांग होय. हा कोमल का ठसन टाकून राहिली का तो. बापरे एवढे नखरे तू ये. एवढे नखरे तू का जेवणच नाही देईन एक टाइमचं. तिकडं तिकडं जा तिकडं. घरातलं काम झालेलं आहे आपलं भावांनो. तर मी चाललो घराकडे. तर भावांनो आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर कधी बाय बाय.